हॅलो नमस्कार, निवास किचनमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बघा तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल पुरणपोळी गुळपोळी बनवून दाखवत आहे। त्यासाठी बघा मी हे पुरण चांगलं शिजवून घेतलंय। बघा तुम्ही गूळ टाकलाय, अर्धा किलो डाळ आहे ही। अर्धा किलो डाळीसाठी मी 400 ग्रॅम गूळ घेतला आणि 50 ग्रॅम नाही 350 ग्रॅम गूळ घेतलाय आणि 50 ग्रॅम थोडी साखर घेतली। याच्यामध्ये ना साखर टाकायची आणि आता वेलची पावडर टाकून घेऊ। हे बघा वेलची पावडर आणि बडीशेप पावडर दोन्ही आहे। आता हे चांगलं छान मिक्स करून घेऊ। बघा वेलची पावडर, इलायची पावडर, मस्त बडीशेप पावडर मिक्स करून घेतली। आता आपण चाळणीने पुरण गाळून घेऊ। बघा आता चाळणीवर टाकले पुरण, आता चांगलं पुरण गाळून घेऊ आपण। चला आता तुम्हाला पुरणपोळीसाठी पीठ मळून दाखवते। आता पीठ मळायसाठी इथं मी थोडंसं तेल टाकून घेते आणि गरम पाण्याने पीठ भिजवायचं। बघा आता मस्त गरम कोमट पाणी टाकले आणि कोमट पाण्याने पीठ चांगलं मऊ मळून घ्यायचं। थोडं पातळच मळायचं पुरणपोळीसाठी पीठ। बघा आता पीठ भिजलंय आपलं, तुम्ही बघा बघा किती छान भिजले पीठ, मस्त मऊ एकदम। आता आपण पुरणपोळ्या करायला घेऊ आणि हे बघा पुरण पण बघा किती छान बनले आणि त्याचे बघा किती मस्त मी असे गोळे बनवून घेतलेत। आता चला तुम्हाला मी पुरणपोळी बनवून दाखवते। बघा तवा चांगला तापला आहे, आता पोळी टाकून घेऊ। हा चपातीचा उंडा आणि हा पुरणाचा, बघा एवढा पुरणाचा गोळा घेतला आहे। बघा आता मी तुम्हाला पुरणपोळी लाटून दाखवते। बघा आता याला सगळं असं मस्त गोल हे करून घेऊ आणि पोळी लाटून दाखवते। बघा किती छान पोळी लाटली मी। बघा आता पोळी आपण तव्यावर टाकून घेऊ। बघा तव्यावर चांगलं अगोदर तेल टाकायचं आणि मग नंतर टाकायची पोळी। माझ्याकडून एक सांगायचं विसरले, मी पीठ मळताना मीठ टाकायचं विसरले। तुम्ही मीठ टाका आठवणीने, चवीनुसार पिठात मीठ टाका। बघा आता बघा पोळीचा कलर किती छान आला आहे। मी पोळीला तेलच लावून घेते, तुम्ही पण छान तेल लावून घ्या। बघा किती छान टम्म फुगली पोळी आणि नंतर खाताना तूप घ्यायचं। बघा पुरणपोळीचा किती छान मस्त रंग आला आहे। बघा तुम्ही बघू शकता तुम्ही किती छान पुरणपोळ्या झालेल्या आहेत मस्त। आता याच्यावर आपण गरम गरम तूप टाकू आणि खाऊया। बघा मस्त जबरदस्त पुरणपोळी झालेली आहे। पुरणपोळीवर मस्त छान तूप ताजं टाकलेलं आहे आणि बघा याच्यासोबत भजे, भात, कुरडई, पापड, दूध आणि ही कटाची आमटी। बघा तुम्ही या ठिकाणी कसं बनले जेवण। या खायला तुम्ही असंच करून खा आणि मला कमेंट करून कळवा। आणि याच्यासोबत मी एक तुम्हाला उखाणा घेऊन दाखवते। बघा आता याच्यासोबत मकर संक्रांती स्पेशल तुमच्यासाठी खास एक उखाणा। मकर संक्रांतीसाठी मी बनवली इथं पुरणाची पोळी। मकर संक्रांतीसाठी मी इथे बनवली तुमच्यासाठी पुरणाची पोळी। पुरणाच्या पोळीवर तूप ताजे, पुरणाच्या पोळीवर तूप ताजे आणि सुभाषरावांच्या हृदयात नाव माझे। माझा उखाणा कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि पुरणपोळी कशी वाटली ते पण मला लाईक आणि कमेंट करून सांगा। ठीक आहे, चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय।